ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी सध्या वाढलेल्या आहेत आणि आजचा दिवाळीचा अर्थात भाऊबीजेचा दिवस आणि आजच्या निमित्तानं सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली बहीण जयजयवंती ठाकरे यांच्या घरी जी भाऊबीज साजरी केली त्याचा हा फोटो आता अखेर समोर आलेला आहे। आपण ही दृश्य बघतोय, राज ठाकरे यांचं औक्षण करतायत जयजयवंती ठाकरे आणि त्यांच्या शेजारीच उद्धव ठाकरे सुद्धा बसलेले आहेत। आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपली बहीण जयजयवंती ठाकरे यांच्याच घरी आज सकाळी आलेले होते, आपण बघितलं। आणि आता त्यांची सुद्धा एकत्र भाऊबीज अनेक वर्षांनी साजरी झालेली आहे आणि त्याचा हा फोटो आता समोर आलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपली बहीण जयजयवंती ठाकरे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली। राज ठाकरे यांचं औक्षण करतायत जयजयवंती ठाकरे, आपण त्याचा फोटो पाहतोय। शेजारी उद्धव ठाकरे सुद्धा बसलेले आहेत। आणि ही दुसरी दृश्य, हा दुसरा फोटो आपण बघतोय। उर्वशी ठाकरे आपण दृश्यामध्ये पाहतोय। अमित ठाकरे यांना ओवाळतायत उर्वशी ठाकरे, त्याचबरोबर शेजारी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे सुद्धा बसलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे यांनी सुद्धा उर्वशी ठाकरे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। अनेक वर्षांनी ठाकरे बंधूंनी ही अशी एकत्र भाऊबीज साजरी केली आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। श्रेयस, आता अखेर हे फोटो सुद्धा समोर आलेले आहेत, सगळे ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि त्यांची अनेक वर्षांनी ही एकत्र भाऊबीज साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही। बहुधा काही तांत्रिक अडचणी येतात, श्रेयसांना आपण पुन्हा संपर्क करूया। ही दृश्य आपण बघतोय, हा फोटो आता आपल्या समोर आहे। उर्वशी ठाकरे ज्या राज ठाकरे यांच्या कन्या आहेत त्या ओवाळतायत, अमित ठाकरे बसलेले आहेत, त्याचबरोबर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि इतरही त्यांचे बंधू आहेत। त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा आहेत, त्यांची बहीण जयजयवंती ठाकरे या त्यांचं औक्षण करतायत। आजच्या भाऊबीजेच्या निमित्तानं हे सगळेच भाऊ बहीण एकत्र आलेले आहेत आणि ठाकरेंची ही अनेक वर्षांनंतरची एकत्र दिवाळी साजरी होताना आपण बघतोय। पुन्हा एकदा प्रतिनिधी श्रेयस यांच्याशी आपण बोलूया। श्रेयस, हे फोटो आता समोर आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये आणखी एक वेगळा उत्साह या निमित्तानं भाऊबीजेच्या एकत्र दिसणाऱ्या फोटोंच्या निमित्तानं सुद्धा निर्माण होईल। आणि फोटो खरं तर बोलके असतात। वन पिक्चर कॅन स्पीक 1000 वर्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 1000 शब्द एक फोटो बोलू शकतो। ते शब्द आता ठाकरेंच्या युतीमध्ये पाहायला मिळतात। एकंदर पाहिलं गेलं तर फोटोमध्ये आपण बघतो तर अनेक वर्षानंतर खऱ्या अर्थात भाऊबीज एकत्र साजरी करणं आणि ते साजरी करत असताना खरं जयजयवंती ठाकरेंच्या घरात ही गोष्ट साजरी झाली। अजूनपर्यंत आपण पुन्हा एकदा प्रश्न टाकूया, आपण अजूनही खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे हे जयजयवंती ठाकरे यांच्या घरीच आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र शिवतीर्थावर गेले आहेत। मात्र उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरेंचा कुटुंब असेल, हे सर्व अजूनपर्यंत जयजयवंती ठाकरेंच्या घरी आहेत। मात्र फोटोमध्ये जसं त्यांचा आनंद दिसतोय, त्याचा आनंद सोहळा दिसतोय, हाच आनंद सोहळा गणपतीपासून आपल्याला थेट पाहायला मिळतोय। गणपती 22 वर्षांचा थेट जेव्हा उद्धव ठाकरे पहिल्यांदा शिवतीर्थावर आले तेव्हापासून हा आनंद फोटोजमधून पाहायला मिळतोय। त्यानंतर खऱ्या अर्थानं काल न सांगता कोणाला उद्धव ठाकरे थेट राज ठाकरे यांची जी मातोश्री आहे वाढदिवसानिमित्ताने तिकडे पोहोचले आणि त्याचा सुद्धा आनंद आपल्याला त्यांच्या पाहायला मिळाला। त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर जेव्हा दिवाळी दीपोत्सवासाठी पहिल्यांदा शिवतीर्थावर संपूर्ण कुटुंब आलं तर कुटुंबाने फोटो सेशन सुद्धा केला। म्हणजे कुठे ना कुठे आनंद आता शिवसेना ठाकरे गटामध्ये आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये पण पाहायला मिळतोय। कारण ह्याचाच अर्थ, कारण जेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये जेव्हा एकी पाहायला मिळतंय तेव्हा आता कुठे ना कुठे ती संजीवनी जी आहे ती खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचते आणि ते आता इकडे पाहायला मिळतंय। आणि ते चित्र आता ठाकरे कुटुंबीय आपल्या समोर सादर करतात का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र कुठेही या दोन्ही ठाकरेंनी अजूनपर्यंत युतीबद्दल कुठलाही चर्चा आपण करत नाही आहोत, अजूनपर्यंत कुठलाही निर्णय आम्ही घेणार नाही आहोत असं सांगण्यात आलंय। मात्र कुठे ना कुठे महापालिका निवडणुकीचा ज्याला आपण नांदी म्हणतो, ही नांदीच कुठे ना कुठे कौटुंबिक सोहळ्यात एकत्र येऊन झाली आहे का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी श्रेयस।